नागपुर जिले के कन्हान में महिलाओं और छात्राओं के छेड़छाड़ की घटनाओं पर रोक लगाने के लिए कन्हान और कांद्री में सीसीटीवी कैमरे लगाए जाने की मांग की जा रही है। इस मांग को लेकर नारी शक्ति संघर्ष समिति के बैनर तले स्थानीय महिलाओं ने कन्हान के तारसा चौक पर आंदोलन किया। कन्हान थाना क्षेत्र अंतर्गत दिनों दिन बढ़ती आपराधिक घटनाएं तथा महिलाओं और स्कूली छात्रों की छेड़खानी की घटनाओं पर विराम लगाने को लेकर नारी शक्ति संघर्ष समिति की महिलाओं द्वारा पिछले कई माह से सांसद, विधायक, जिलाधिकारी, कन्हान नगर परिषद, ग्रामीण पुलिस अधीक्षक कन्हान थाने में निवेदन देकर सीसीटीवी कैमरे लगाने की मांग की गई, लेकिन शासन प्रशासन द्वारा किसी भी प्रकार की कार्यवाही नहीं करने के कारण नारी शक्ति संघर्ष समिति के बैनर तले स्थानीय महिलाओं ने आंदोलन किया। आमचा इथे मुद्दा असा आहे की सीसीटीवी कॅमेरेबद्दल आम्ही 2 ते 3 महिने झाले कंटिन्यू आम्ही याच्या मागे लागलेला आहोत, पण सरकार आणि कोणी आमची मागण्या पूर्ण केल्या नाही आहे। त्याच्यानं की दिवसानुदिवस मुलीवर, प्रत्येक महिलावर पण अत्याचार होत आहे आणि प्रत्येक मुलीची आई तिच्या पाठीशी राहणार नाही आहे। शाळेत जाताना, कॉलेज जाताना प्रत्येक गोष्टी राहतात आणि अनेक गुन्हेगारी पण कणांमध्ये वाढत आहे आणि आम्ही सीसीटीवी कॅमेरे याच्यासाठी मागणी केलेली आहे की कारण की आरोपी दिसत नाही, आरोपी मिळत नाही, याच्यासाठी की प्रत्येक याच्यावर सीसीटीवी कॅमेरे राहिलं की पोलीस अधिकारी यांचे पण काम सोपे जातील। प्रशासनाला आमची विनंती आहे, नम्र विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर सीसीटीवी कॅमेरे याचा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे, ते मागणी आमची पूर्ण। आपल्या कांद्री ते कन्हान पर्यंत मुलींची छेडखानी सुरू होती, विनयभंग झाले। आम्ही निवेदन प्रशासन, आमदार, खासदार, मुख्य जिल्हाधिकारी, पोलीस, कन्हान पोलीस स्टेशन, नगर परिषद, नगर पंचायत यांना निवेदन दिले होते की सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या भागामध्ये पाहिजे, कारण की इथे अवैध धंदे सुरू आहे, एमडी सुरू आहे, लहान लहान मुलं नशेली पदार्थ घेऊन वेश्यांच्या दारी चाललेले आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही 1 दिवसीय ठिय्या आंदोलन घेतलेला।